कांग्रेस के जाने माने नेता, पूर्व राज्य मंत्री, इस महाराष्ट्र के मंत्री आदरणीय सुनील भाऊ केदार जी हैं और उम्मीदवार कांग्रेस के प्रेम झाड़े जी हैं, जिला अध्यक्ष वैद्य जी हैं और यहाँ की सारी जनता है। आइए जानते हैं उनसे कि वाड़ी के विकास और विनाश में किसका लाइव चालू है। एक वाड़ी के विकास और विनाश, वाड़ी के विकास में आपको मानना ही पड़ेगा कि प्रेम जी ने जो शुरुआत की थी, लोगों का पूरा विचारों का ध्यान रखते उन्होंने शुरुआत की। बीच में ही विनाश का जो मौसम आ गया, विनाश की जो शुरू हुई, उसमें एक आधे पॉलिटिकल आदमी को अपने पॉलिटिक्स के रुतबे का ज़्यादा घमंड हो गया, तो वहाँ से फिर विनाश शुरू हो गया। और तब से आप विनाश देख ही रहे। जिनको राजनीति में जो सत्ता मिली है, यहाँ के विधायक, उनको राजनीति में जो सत्ता मिली, उनका वो सत्ता उनके सर पे चढ़ गई और काम करने आदमी वाले को उन्होंने अपना गुलाम बनाने की कोशिश की। और जो काम करता है वो गुलाम नहीं रहता है, वो लोगों का गुलाम रहता है, सत्ता का गुलाम नहीं। ये समझने की बहुत जरूरत होती है। वहीं से यहाँ का विनाश। तो लोगों का ये भी कहना है कि प्रेम झाड़े के रहते हुए काफी काम हुए हैं यहाँ पर। बस प्रेम झाड़े के काम, काफी सड़कें बनी है, बिजली का काम। देखो, उनके टाइम सड़कें बनी, बिजली बनी, प्लानिंग भी बना था। उनकी टर्म यदि पूरी हो जाती और आगे उनको और उसी तरह से रहता तो आज वाड़ी नागपुर से भी कई गुना अच्छा मिला था। आपको यहाँ का माहौल देख करके, यहाँ का चित्र देख करके क्या लग रहा है सर? ये चित्र देख के मुझे पूरा विश्वास है, यहाँ के लोग विकास चाहते हैं, यहाँ के लोग सद्गुण चाहते हैं और यहाँ के लोग प्रेम भाव के पीछे पूरा 100% खड़ा रह करके यहाँ की वैचारिक क्रांति लाना चाहते हैं। इनका ये कहना है कि यहाँ के लोग विकास चाहते हैं, यहाँ के लोग एक वैचारिक क्रांति चाहते हैं। अब ये तो आने वाली 2 तारीख को ही मालूम पड़ेगा कि चुनावी ऊंट किस करवट बैठता है। कैमरा पर्सन राहुल मड़ावी के साथ मैं राकेश यादव, वाड़ी, नागपुर। 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री, आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री। 2014 ते 2025 मध्यंतरी आम्ही आणि महाविकास आघाडीचा 2-2.5 वर्ष आलं, पण त्याच्यामध्ये कोरोनाचा काळ जास्त आहे। पण या सगळ्या याचा हिशोब पाडला त्यावेळेस असलेले विजेचे दर, मी इंडस्ट्रीचं बोलत नाही, कमर्शियल बोलत नाही, मी हाऊस होल्डचं म्हणतो। इंडस्ट्रियल कमर्शियल होते तर ते फारच डोक्याच्या बाहेर आहे। त्या हिशोब काढला तर तुमचे विजेचे रेट 2014 मध्ये होते ना, आज जे 100% वाढलेले आहे, 100%। मला तुम्ही सगळ्यांना सांगावं, आज मजुरीचा रेट तरी 100% वाढला का? 2014 मध्ये होता ना, तेवढा वाढला का? साधारणतः फॅक्टरीमध्ये काम करणारा जो त्या ठिकाणी आमचा वर्ग आहे, त्यांचे तरी पगार 100% वाढले का? त्याचे 10,000 ते 20,000 झाले का? एक मध्यमवर्गीय माणसाची जी महिन्याची जी त्या ठिकाणी असलेली मिळकत आहे, ती तरी 100% वाढली का? पण ज्या पद्धतीने लावून लागले, ज्या पद्धतीने ऑपरेट करतात, आणि असं वातावरण तयार करायचे लोक खूप बिलकुल शांत आम्ही कुठेही त्या ठिकाणी आपला त्याच्यावर प्रखर विरोध जाहीर करायला तयार नाही, उतरायला तयार नाही। म्हणजेच हळूहळू आमची मानसिकता, वी आर गोइंग इन दॅट ट्रेड, आणि त्या ट्रेड म्हणजे मानसिकतेने चालू होऊच गुलामी स्वीकारत चालला, आणि हे असंच चालू राहिलं। दुर्दैवानं उद्या पुन्हा आम्हाला गुलामी जावं लागलं। ही जी जनरेशन आहे, जी मोठी म्हणजे आपल्याला आपला चेहरा पाहणं पसंत नाही, फोटोस सांगितलं आम्हाला पुन्हा त्याचे उदाहरण टाकलं। आणि ही वैचारिक लढाई सुद्धा आपण कौटुंबिक नात्यानं लढली पाहिजे, असा सुनील केदार तुम्हाला विश्वासाला तुमच्याकडे आपलं मत मांडतो। त्या ठिकाणी राहिला विकासाची परिभाषा, चिंता करायचं कारण नाही त्या ठिकाणी। प्रेम भाऊ, विकास कसा करायचा, पैसे कसे आणायचे, सरकारचे पैसे कसे देत नाही, याला आपण बिलकुल तळाकडे उभा करून सगळे पैसे आणूच त्या ठिकाणी त्या ठिकाणी वाडीमधनं वैचारिक बदल, वैचारिक क्रांतीची मला अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा माझं कुटुंब पूर्ण करेल असा कुटुंबाच्या प्रति माझा विश्वास त्या ठिकाणी, आणि असा कुटुंब
संविधान आहे म्हणून सगळ्याचा मान सन्मान आहे, मग तो कुठल्याच जाती पंथाचा माणूस तो स्त्री असो पुरुष असो, ह्या देशामध्ये संविधान झालं म्हणून सगळ्याला त्या ठिकाणी अधिकार मिळाला. लक्षात ठेवायचं, मी एका भाषणामध्ये असे प्रेमभाव बोलून गेलो, लाडलीबाईंची योजना आली ना, संविधान होते म्हणून आली, कारण तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे, लाडलीच होती. पण आज परिस्थिती अशी आहे की आम्ही दुर्दैवाला आम्ही संविधानाच्या माध्यमातून, मग ते ओबीसी समाज असो, आंबेडकरी विचारधारा असो, आदिवासी असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम मायनॉरिटीज असो, सगळे लोकांना शिक्षणाच्या व्यवस्था मिळाल्या की नाही, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, शिक्षण हा महत्वाचा विषय संविधानाच्या माध्यमातून आला की नाही. आणि मग शिक्षण मिळाल्यानंतर त्या शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही जे सुशिक्षित झालो, शिक्षित झालो, त्याचा उपयोग याला अजून मजबूत करायला पाहिजे होता की पुन्हा गुलामीकडे जाणं. परिश्रम करणाऱ्या आपल्या सगळ्या मग म्हणा वारे पंजाब असा कसा येत नाही.